मित्रांनो, तुम्हीही भिजवलेले बदाम खात असाल, पण भिजवलेले बदाम का खावीत याचं खरं कारण तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. भिजवल्यामुळे बदामाच्या सालीतील टॅनिन नावाचा घटक निघून जातो, ज्यामुळे त्यातील पोषक तत्वांचे शरीरात सहजपणे शोषण होते. तसेच भिजवलेले बदाम पचायला हलके असतात. याशिवाय बदाम खाण्याचे फायदे कोणते आहेत? तर नंबर 1, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत. बदामामध्ये फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे मूठभर बदाम खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि लवकर भूक लागत नाही. यामुळे अतिरिक्त खाणे टाळले जाते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. नंबर 2, मधुमेहावर नियंत्रण. बदाम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी आणि निरोगी फॅट्स, प्रथिने व फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो. नंबर 3, मेंदूच्या कार्याला चालना. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई, रायबोफ्लेविन आणि एल कार्निटाइन हे घटक मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नियमित बदामाच्या सेवनाने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. नंबर 4, त्वचेचे आरोग्य सुधारते. बदामातील व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात. यामुळे त्वचा निरोगी, चमकदार आणि तरुण दिसण्यास मदत होते. नंबर 5, जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला इतर हेल्थ रिलेटेड व्हिडिओ पाहता येतील. नंबर 5, हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम. बदाम रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 6, हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर. बदाम कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचे ठरतात. यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तोपर्यंत काळजी घ्या आणि निरोगी राहा.